प्लीज गो फॉर रेकी. इतक्या गोष्टींमध्ये आपल्याला इझी लाईफ होऊन जातं की असं मला तरी आजकाल असं वाटतं की ही जादूची छडी माझ्यावर आहे. ती ऊर्जा तुमच्यावर सगळ्यात पहिला थॉट प्रोसिजरवर काम करते की तुमचा राग, चिडचिड किंवा ज्या स्टाईलने आता की जेव्हा लाईफमध्ये स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी येते ना, तेव्हा न कळत आपल्या लक्षात येतं की आपण थोडंसं आपला कॉन्फिडन्स कमी होत चाललाय. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम वाव म्हणजे वर्ल्ड ऑफ विमेन. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा परिचय तुमच्याशी करून देतो आणि ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत किंवा त्या ज्या क्षेत्रामध्ये नाव कमावतायत त्याबद्दलचा परिचय सुद्धा तुमच्यासमोर घेऊन येतो. आज आपल्या सोबत ज्या आहेत त्या आहेत शारदाताई कर्वे. शारदाताईंना मी अनेक वर्ष ओळखते आणि फंगशुई, रेकी किंवा क्रिस्टल हिलिंग, 7 चक्राज अशा अनेक गोष्टींमध्ये, अनेक विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी शेकडो विद्यार्थी या क्षेत्रामध्ये घडवलेले आहेत आणि आर्ट ऑफ हिलिंग म्हणजे माणूस जेव्हा संकटात असतो ना, तो कुठे ना कुठेतरी आधार शोधतो, पण योग्य व्यक्तीकडे जर आपण आधारासाठी गेलो नाही तर कदाचित फसवणूक होऊ शकते. मग त्या ज्या क्षेत्रांमध्ये काम करतायत त्यापैकी काही ज्या क्षेत्र आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. शारदाताई, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. पहिल्यांदा म्हणजे काय होतं माहितीये का की माणूस ज्योतिष किंवा कुठल्याही प्रकारचं हिलिंगसाठी जेव्हा जातो तेव्हा तो काहीतरी अडचणीत असतो. मला पहिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या सगळ्या हिलिंगच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये किंवा ज्यांना आपण ऑल्टरनेटिव्ह थेरपीज ज्यांना म्हणतो त्यांच्याकडे वळलात कसे? अगदी सुरुवातीला म्हणजे 90s मध्ये म्हणूया आपण. म्हणजे माझ्या मिस्टरना पुण्यात एक टेंडर मिळालं होतं आउटडोर ॲडव्हर्टायझिंगचं. सो वी वर व्हेरी हॅपी की चला पैसे ना, कारण पैशाकडं सगळं इरून फिरून शेवटी पैशाकडे येतो आपण. तर मग आम्ही शिफ्ट झालो बॉम्बेतून पुण्याला, माझ्या 2 मुली, आम्ही दोघं. आणि इथं आल्यावर छान सगळ्या प्रकारे सगळं छान होतं. फक्त बेसलाईन अशी होती की कमीत कमी पैसे, म्हणजे आम्ही 1500 रुपयावर आलो होतो इथे. आणि जास्तीत जास्त असं झालं की रेंटने घर मिळालं, ऑफिस मिळालं, किंवा स्टाफ पाहिजे होता तेव्हा, किंवा फर्निचर पाहिजे, किंवा मुलींचं करिअर आहे. करिअर म्हणजे असं नाही, शाळा जी काही मिळाली आणि ते फीज, ह्या सगळ्या गोष्टीने. आणि फर्स्ट टाइम आम्ही चौघच राहणार असल्यामुळे एक बॅक ऑफ द माइंड नकळत टेन्शन प्रचंड आलं. आता हे टेन्शन काय होत गेलं की जसं मी आत्ता शिकवताना खूप त्याच्यावर स्ट्रेस करते की जेव्हा लाईफमध्ये स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी येते ना, तेव्हा न कळत आपल्या लक्षात येतं की आपण थोडंसं आपला कॉन्फिडन्स कमी होत चाललाय, थोडंसं कुठेतरी आपण नॉट दॅट गुड. तर मला न कळत असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. अगदी 3-4 महिन्यातच हा प्रकार सुरू झाला की जिना वगैरे चढला तर दम लागायचा, स्वयंपाक करायला उभं राहिलं तर म्हणजे आपण आता पडतोय की काय, अशा टाईप. तर मी न कळत म्हणजे आता थोडा वेळ झोपते, आता नाही उठवत आहे, आता नाही बसवत आहे, असलं सुरू झालं. लिटरली बेडरिडन झाली मी. सो तेव्हा मी खूप सारे डॉक्टर केले. म्हणजे परत ते पण टेन्शन आलं की बापरे, डॉक्टरना किती पैसा चालला. परत त्याच्यात खूप सारे टेस्ट सांगतात डॉक्टर. सो खूप सारे टेस्ट झाले आणि त्याच्यातून रिझल्ट काय आला तर तुम्हाला काही झालं नाही. तर ते अजून इरिटेट व्हायला लागलं की बापरे, आपल्याला काहीच नाही झालंय, गोळ्या खातोय, झोपून आहोत, 2 मुली पाणी देऊ, चहा देऊ करत येत आहेत, नवरा ऑल द वे डबा घेऊन येतोय. सो एनफ असं झालं. पण येस, एक दिवस माझ्या दिराने मला फोन करून सांगितलं की जर डॉक्टरांचं काही लागू पडत नाही तर आपण एक ट्राय करून बघू शकतो. रेकी म्हणून एक प्रकार आहे, त्याच्याने तुम्हाला खूप छान बरं वाटेल, अशा टाईप त्यांनी सांगितलं. पण आपण नेहमीच ना हाऊसवाईफ, मी तर तेव्हा टिपिकल हाऊसवाईफ. सो मला जराही पटलं नाही. असं कधी होतं का मग दुनिया कुठं असती वगैरे वगैरे हा विचार आला. पण मग परत थॉट आला की किती दिवस, कारण नवरा म्हटला किती दिवस तू झोपून राहणार ना, असं चालणार नाही.
सो आय सेड ओके. सो आय वेंट टू बॉम्बे. तिथे आमचा रेकीचा क्लास झाला. तिथे माझ्या टीचर संध्या सारनाथ, खूप मला त्यांचं नाव घ्यायला पण आवडतं. प्रचंड छान व्यक्तिमत्व, आणि असं बघितल्यावर एक कॉन्फिडन्स येतो ना आपल्याला की किती छान टीचर आहेत, अगदी आपण यांच्याकडे छान जाऊ शकतो. तर मग तिथे फर्स्ट लेवल सेकंड लेवल रेकीचं झालं. आणि त्यांनी जसं सांगितलं की 21 दिवसात तुम्हाला फरक पडायला पाहिजे. यू वोंट बिलीव्ह प्रतिभा, मी चक्क 21 दिवसात 60% आय वॉज ओके. 60%. आणि तेव्हापासून कसं असतं, आपल्याला रिझल्ट मिळायला लागला की आपण खुश होतो. अरे असं होतं की अरे अजून करू. सो देअर माय जर्नी स्टार्टेड असं म्हणूया की मी अजून घुसत गेली. आणि खरं सांगायचं तुम्हाला, रेकीने आपण म्हणजे सेकंड लेवलमध्ये असं शिकवतात की तुम्ही दुसऱ्यांना बरे करू शकता. सो त्यात खूप आनंद असतो ना आपल्याला. मुलींना कर, नवऱ्याला मदत कर, ऑफिसमध्ये अरे चेक नाही आला मग त्याला रेकी दे. सगळ्याला रेकी देऊन जसजसे रिझल्ट मिळायला लागले ना तसं मग दुसऱ्यांना द्यायला सुरू केली, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना, सगळ्यांनाच ओव्हरऑल सुरू झालं. आणि मग मास्टरशिप केली. मग खरं सांगायचं तर मी 35 मॉडॅलिटी शिकलीये. इतके प्रकार वेगवेगळ्या, कारण आपोआपच ते समोर येत जातं. आणि आपल्याला एकदा विश्वास बसला की आपल्याला बहुतेक वरचा तसं हे करतो की अरे ट्राय कर. करेक्ट. तर पण त्यातल्या आता मी 4-5 मॉडॅलिटी ज्या मला खरंच खूप रिझल्ट ओरिएंटेड वाटतात त्याच मी शिकवते लोकांना. रेकी पहिल्यांदा सुरू केली. येस. मग बाकीच्याकडे जाण्याच्या ऐवजी आपण आज आधी पहिल्यांदा रेकीवर बोलूया. येस. कारण रेकी काय आहे, रेकी हे शास्त्र नेमकं काय आहे की ज्यामुळे तुम्ही समोरच्याचं हिलिंग करू शकता. किमान स्वतःला रेकी दिल्यानंतर मला वाटतं, बाय द वे मी पण तुमच्याचकडे रेकी शिकले एकेकाळी. आणि त्यामध्ये मला असं जाणवलं की निदान मी थकले असेल आणि मी संध्याकाळी मला रेकी घेतली, इथपर्यंत जरी मी केलं तरी माझ्यामध्ये फरक पडतो खूप, आणि खूप ऊर्जावान वाटायला लागतं. तर काय नेमकं रेकी हे शास्त्र आहे आणि ते हिलिंग होते कसं, ते प्रोसेस कशी आहे? ऍक्च्युअली कसं आपण म्हणतो की ही नो डाऊट आता खूप जणांना पण तुम्हाला माहिती असेल, जॅपनीज आहे हे टेक्निक. आणि हा जो प्रकार आहे तो डॉक्टर मिकाओ उसुएंनी आपल्या म्हणजे इंडियात यायला 1989 मध्ये इंडियात आलंय. आणि तेव्हापासून म्हणजे आता लोक खूपच म्हणजे टू बी फ्रँक खूप लोकांना रेकी म्हणजे काय माहिती आहे. पण तरी सुद्धा आपण जे म्हणतो की ब्रह्मांडात जे काही दिव्य शक्ती आहे, ज्यांना आपण डिवाइन एनर्जी किंवा युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी वगैरे म्हणतो, तर ती एनर्जी आपण स्वतःमध्ये टाकून स्वतःच्या शरीरात जिथं जिथं निगेटिव्ह एनर्जी आहे ते बरे करते. आता हे जेव्हा मी फर्स्ट टाइम ऐकलं ना तेव्हा खरं सांगते प्रतिभा, विश्वास म्हणजे काही कळलं नव्हतं कुठलं दिव्य शक्ती, कुणाला काय म्हणू किंवा काय एक्झॅक्ट. सो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आजूबाजूला जी हवा आहे, तर जसं आपण म्हणतो की श्वास घेतो सोडतो तर ऑक्सिजन, आता हे प्रूव्ह केलंय, सगळं झालंय. बरोबर. आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजनच आत घेतो की नाही. सेम रेकीमध्ये पण तसे 3 चिन्ह शिकवले जातात. त्या 3 चिन्हांचं काम असं आहे की आजूबाजूला जी हवा आहे ना त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी जी त्यांना वाटते ती एनर्जी, आणि आपण तिसरा सिम्बॉल असा आहे की जो शरीरामध्ये त्या ठिकाणी काम करायला लागतो. आता आपलं डे टू डे लाईफ मध्येच आपण कंटिन्युअस निगेटिव्ह विचार पण तेच असतात. म्हणजे मॅक्झिमम 99% थॉट प्रोसिजर आपली निगेटिव्हच चालते. असं नाही झालं तर असं आपण आता ऐकतोय पॉझिटिव्ह बोला किंवा आपल्याला विचार केले पाहिजेत पॉझिटिव्ह, पण ऍक्च्युअल मध्ये इतके प्रॉब्लेम्स, इतके इश्यूज असतात की निगेटिव्हच येतात. सो हे निगेटिव्ह थॉट्स ना आपल्या शरीरात कुठे ना कुठे जाऊन बसतात. ज्या स्टाईलचा थॉट आहे, प्रेमभंग असेल तर तो इथंच बसणार आहे, हे तुम्हाला साधारण आता लोकांना माहिती आहे की, पण फार विचार करणारा तो इथंच बसणार आहे. किंवा मनी रिलेटेड असेल तर आता ते पण लोकांना माहिती झालंय की रूट चक्रावर तो बसणार आहे, म्हणजे इथून खाली शरीरावर इफेक्ट होणार आहे. न कळत प्रतिभा आपण जेवढे निगेटिव्ह थॉट्स घेतो ना किंवा त्यावेळेस डिस्टर्ब व्हायला लागतो. बघा खूप वर्ष आपण एखादा
म्हणजे आयुष्यात असे प्रत्येक स्टेपवर प्रॉब्लेम आहेतच ना. होय. आता मी रेकी शिकले म्हणून नाही असं नाहीये, प्रत्येक स्टेपवर प्रॉब्लेम आहेत आणि ते आपल्या न कळत म्हणजे आपण रडतो, चिडतो, हेल्पलेस होतो आणि ते जसं शरीरात बसायला लागतं ना तसं तो आजार न कळत थोड्या वर्षात येतो आपल्या लक्षात की अरे मला हल्ली हा आजार झालाय. म्हणजे खूप भांडणं बघून बघून पण ना कानावर इफेक्ट होतो आणि आपल्याला मुलांना स्पेशली ऐकू येत नाही असं होतं. ज्या मुलांना चष्मा लहानपणीच लागतो त्यांना काय होते, नाही बघायचंय मला घरात जे काय चाललंय ते, इतकं विचित्र गोष्टी घडत असतात. पण आई वडिलांच्या काय ते लक्षात येत नाही आणि ते निगेटिव्ह जसं बसत जातं ना. आम्ही रेकीचाच आधार घ्या, बेसिक लेवलला सगळ्यांनी रेकी शिकणं फार गरजेचं आहे, कारण इमोशनल, मेंटल, फिजिकल जास्ती काम करतं रेकी. म्हणजे तुमचं रडणं यू घालवतो, तुमचा कॉन्फिडन्स यू आणतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन यू व्हायला लागतं. करून बघा, खरंच खूप मस्त, ही अनुभवायची गोष्ट आहे रेकी. पण आता रेकी जेव्हा शिकतो किंवा आपण एका गुरुकडे जातो आणि रेकी शिकतो, मला माहिती त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. जसं आपण नेहमी म्हणजे आपण सगळ्या हिंदू पद्धती जरी म्हणाल्या, वास्तुशास्त्र म्हणा किंवा हे, तर वास्तू तथास्तू म्हणते, नकारात्मक बोलू नका. म्हणजे सगळ्याचा एक जर पायाभूत आधार म्हणला तर तो सारखा आहे, पद्धती वेगवेगळ्या असतील. तर यामध्ये कृतज्ञता बाळगा. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे आहे की कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शे क्षमस्व मे, की धरणी माते तुला मी रोज पादस्पर्श करते, क्षमा कर. अशा पद्धतीने आपण हे करतो. इथे पण ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, आणि हे सगळं फार महत्वाचं आहे की जे आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता भावाने जगायला सुरुवात झाली तर बदल होतो का? पहिल्यांदा जेव्हा अगदी कोरी पाटी गुरुकडे जाते तेव्हा तुम्ही नेमकं काय काय कसं करता? खूपच छान. असा प्रश्न नाही विचारत लोक युजली, पण येस, फर्स्ट टाइम जेव्हा येतो तेव्हा खरंच कोरीपाटी असेल ना तर सांगायला आणि तसा रिझल्ट मिळाला की तुम्हाला विश्वास बसायला अतिशय छान, काय म्हणतो आपण त्याच्यात, म्हणजे मी सांगितलं आणि लगेच तुमचा विश्वास बसला असं होण्याचे प्रचंड चान्सेस असतात. सो कोरीपाटी इज मस्त वर्डच मला आवडला हिचा, की कोरीपाटी, व्हॉट इज कोरीपाटी, की काही तुम्ही काय घेऊन आलेलं नाही, आम्ही सांगू ते एक्सेप्ट करणार आहात. आणि जसा रिझल्ट मिळालाय तेव्हा तरी मिरॅकल. म्हणजे रेकी अशी ऊर्जा आहे की ना की सगळीकडे आहे, आपल्या लहानपणापासून पण ती आपल्यात असते. तर त्यामुळे आम्ही जसं आपण मोठे होत जातो तसं माहिती आहे आपण किती शहाणे होत जातो किंवा निगेटिव्ह एनर्जी कशी येत जाते ना. तर जसं ती यायला लागते तसं रेकी तुम्हाला सोडून जायला लागते. ती पॉझिटिव्ह एनर्जी किती हेल्प करणार ना. तुमचं सगळं निगेटिव्हच यायला लागलं तर पॉझिटिव्हचा मारा कमी होतो. तर जेव्हा तुम्ही रेकी शिकता तेव्हा आम्ही सगळ्यात पहिला अट्युनमेंट म्हणून एक प्रकार असतो, दीक्षा ज्याला, तर त्या दीक्षेमध्ये आम्ही तुमचे ऑल 7 चक्रास असं सगळं क्लीन करून देतो तुम्हाला. आणि रेकी एनर्जी जी आजूबाजूची म्हणते ती आम्ही ट्यून करून देतो तुम्हाला तुमच्या एनर्जी बरोबर. त्यामुळे जसं ते सिम्बॉल काढायला लागतात फार सोपं आणि फार कमी वेळ लागतो, 20 ते 25 मिनिटं मॅक्स. त्याच्याने जर तुम्ही लाईफ लॉंग पळणार असेल तर वाय नॉट, आहे की नाही. तर थोडंसं तुम्ही स्वतःवर घ्यायला लागलात ना तसं सगळ्यात बेसिक कारण जे असतं ना ते सगळ्यात तो थॉट जायला लागतो, किंवा मला जे रडू येतं किंवा मी जे कोशात जाते तर त्या गोष्टी पहिला जायला लागतात तुम्हाला. रेकी मी डे 1ला लोकांना म्हणते की डे 1ला जेव्हा तुम्ही स्वतःवर रेकी घेता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण फरक जाणवतो. कसा? तर आज मी जेवताना कटकट नाही केली, किंवा आज मी कमी चिडले, किंवा अरे आज मला इझी झोप लागली, किंवा अरे आज मी समोरच्या डोळ्यावर म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलू शकली. असे चेंजेस दिसायला. लोकांना काय वाटतंय, अरे मी ज्या प्रॉब्लेमसाठी आले त्याच्यात काही फरक नाही. एक फॉर एक्झाम्पल नी प्रॉब्लेम, हो, मग असं म्हणतात की मी ना ते जायसाठी आले. अरे हो, पण नी प्रॉब्लेमसाठी जे साठवलं इतके वर्ष काय होता तो इगो असतो. नी प्रॉब्लेम कधी होतो की मला माझा हक्क सोडायचा नाही, माझं अस्तित्व नाही घालवायचंय, मी तिथे पाहिजेच. फिमेलला स्पेशली होतं, कारण किचन मला सोडवायचं नाही आणि सून येण्याचे 40 नंतर 45 नंतर गुडघा दुखतो, कारण थॉट यायला लागतो ना की अरे समबडी इज गोइंग टू कॅप्चर. आता माझं जे मी
उभं केलंय, विश्व उभं केलंय, त्याच्यात कोणतरी येतंय, हीच भावना कुठेतरी दुखावणारी किंवा आपल्याला सहन होत नाही ते. सो ते थॉट्स पहिला घालवायचं रेकी काम करते. त्यामुळे पटकन लक्षात येत नाही की अरे माझं नीवर काय इश्यू नाही मॅम, रेकी घेतेय. पण जेव्हा आम्ही विचारतो की हे कमी झालंय का, राग कमी झालाय का, मुलगा जास्ती आपला वाटतो, सून आपली वाटायला लागली का, ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला लक्षात यायला लागतं की येस रेकी इज वर्किंग. पहिल्यांदा जेव्हा येते व्यक्ती तुमच्याकडे रेकीसाठी शिकण्यासाठी म्हणा किंवा घेण्यासाठी म्हणा, तर 21 दिवसांनी एक म्हणतात की रेकी चॅनल ओपन होतं. चॅनल ओपन होतं म्हणजे होतं काय? ऍक्च्युली हे 21 दिवसानंतर बरेच लोक म्हणतात, पण मला इतक्या वर्षाच्या अनुभवांनी मला सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही अट्यून केलं जातं आणि फर्स्ट डे घेताना तेव्हाच यू आर अ चॅनल. ओके, व्हॉट इज चॅनल? की माध्यम आहे. तुम्ही आणि तुमची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ह्यांचं नातं घडत जायला लागतं. हे छान तुमच्या बरोबर, म्हणजे 21 दिवसाचा स्पॅन का दिलाय? कारण डॉक्टर मिकाऊ उसुईंनी पण जेव्हा प्रयत्न केला एनर्जीसाठी, त्यांना 21व्या दिवशी एनर्जीचं ते दृश्य बघायला मिळालं किंवा त्यांच्यामध्ये ती एनर्जी गेल्याचा त्यांना भास झाला किंवा त्यांना तेव्हापासून रिझल्ट मिळायला लागले. सो 21 दिवसाचा स्पॅन. पण हा जो वेळ आहे 21 दिवसाचा, जसं तुम्ही घ्यायला लागता रेकी, तेव्हा ती इतकी ट्यून व्हायला लागते तुमच्या बरोबर. आणि कसं होतं माहितीये, पहिले 3 दिवस रेकी मा परीक्षा बघते आपली. आता परीक्षा बघणं म्हणजे काय की ती तुम्हाला दिवसभरात असा थॉट आणेल, आता नको करायला, नंतर करू, जाऊ दे ना आता मला काम आहेत, जाऊ दे ना मी रात्री घेतो, असं करत करत ती रात्र येते आणि रात्री तुम्ही झोपून जाता. तुम्हाला काय रेकी घेणं होत नाही. मग तो दिवस मिस झाला, अरे आता 21 दिवस परत घ्या. पण जर तुम्ही ह्या 3 दिवसात कंटिन्युअस ठरवलं की नाही मी पहिलं रेकी घेणार आहे, तर तुम्हालाच पटणार नाही की आपण 21 दिवस संपवले. आणि जेव्हा 21 दिवस तुम्ही संपवता तेव्हा तुम्ही इतक्या त्या एनर्जी बरोबर एकरूप होता की लोक आपोआपच तुम्हाला चॅनल, कारण तुम्ही म्हणजे किती छान तुमच्यात फरक झालाय हे लोकच तुम्हाला सांगायला लागतात की अरे तुझ्यात छान फरक आहे, तुझ्या स्किन टोन मध्ये, कॉम्प्लेक्शन मध्ये जो फरक दिसतो ना, खूप छान. किती टप्पे असतात, किती स्टेजेस आहेत म्हणजे? अच्छा, लेवल्स. ओके, रेकीमध्ये फक्त 4 लेवल्स आहेत. बरं. की जे मला माहिती नाही, पण आता बाकीच्यांचं नको बोलायला, पण 4च लेवल आहेत. एक तर फर्स्ट लेवल इज मी आणि माझी रेकी, म्हणजे मी फक्त स्वतःला बरं करणार आहे, फर्स्ट लेवल. सेकंड लेवल माझी रेकी पण मी दुसऱ्यांना देणार आहे. मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो, त्याला तुम्ही छान बरे करू शकता. हो, मी परत रिपीट करते, त्या समोरच्या कुठेही जगात असू दे ती व्यक्ती, इथे बसून तुम्ही त्यांना छान बरे करू शकता, त्यांचे प्रॉब्लेम्स हील करायला मदत करू शकता. सो दॅट इज सेकंड लेवल, डिस्टन्स हिलिंग ज्याला म्हणतो आपण. तिसरं आहे मास्टरशिप, म्हणजे तुम्ही शिकवू शकता. लेवल 1 आणि 2 म्हणजे तुमचं अर्निंग स्टार्ट्स आपण म्हणूया. आता बरेच लोक रेकीमध्ये म्हणतात की कमवायचं नसतं, पण अगं जोपर्यंत पैसे घेत नाही तोपर्यंत लोकांना किंमतही वाटत नाही. हे खरंय. म्हणजे अगदी मी कित्येक लोकांना फ्रीमध्ये शिकवलं, मग ते म्हणतात नाही थोडे दिवस घेतलं, नंतर अच्छा घ्यायचं होतं का, अरे हो का, म्हणजे इतके ते निष्काळजी किंवा फ्रीमध्ये आहे ना. पण आम्ही पैसे घेतलं की दुसऱ्या दिवशी विचारायला त्यांचं हे असतं. सो मास्टरशिप इज तुम्ही कमवायला लागता. लेवल 1 आणि लेवल 2 तुम्ही शिकू शकता, अट्यून करू शकता त्यांना, इज मास्टरशिप. फोर्थ लेवल इज ग्रँड मास्टर, जे मी आहे. की ग्रँड मास्टर काय करू शकतो, मास्टरशिपचा क्लास घेऊ शकतो ऍट हायर लेवल, की बाबा चला तुम्हीच मास्टर घडवू शकता इथपर्यंत. सो 4 लेवल. आणि शिकायला साधारण वेळ किती जातो? एक म्हणजे प्रत्येक लेव्हलला किती किती दिवस शिकायला लागतात? काय पथ्य पाळायला लागतात? काय मुख्य केलं पाहिजे? कारण कुठेतरी क्वालिफाय व्हायला विद्यार्थ्यांनी सुद्धा काही अटी असतातच ना. आता खरं सांगू का, तुम्ही पण विचार करून बघा. आता जर मी तुम्हाला म्हटलं तुमचा अतिशय आवडीचा प्रकार आहे नॉनव्हेज, सपोज,
सपोज, आणि मी तुम्हाला म्हंटल की अच्छा प्रॉब्लेम्स आहेत, मग बघ हे प्रॉब्लेम दूर करायला रेकी शिकणार तर मग तुला नॉनव्हेज सोडायला लागेल. आता मी जेव्हा तुम्हाला अशी म्हणते तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिला काय म्हणणार की चालणार नाही का, किती दिवसानंतर मग खायचं, यु नो. ते आठवायला लागतं की बापरे, ते एखादी गोष्ट सोडायची म्हटलं की आपण त्याला म्हणजे यु नो एक स्टेप बॅकआउट रेजिस्टन्स असतो. असं माझं इतक्या वर्षाचा अनुभव. पण मी जर म्हंटल काही सोडू नकोस, तू फक्त रेकी घ्यायचं काम कर, देन यू आर व्हेरी हॅपी, यु नो, की अच्छा माझा प्रॉब्लेम पण जाणार आणि मी काय पाळायचं पण नाही. आता पहाटे उठून करणे रेकी खूप लोक, बरोबर आहे, तो ब्रह्ममुहूर्तावर किंवा पहाटे शांतता असते म्हणून पण आपण करू शकतो. सात्विक खावा, कारण हजम छान, आपलं सिस्टीम पण तशी झालीये की बाबा नॉनव्हेज खाऊन नाही लवकर हे होणार, चिडचिडे होता तुम्ही वगैरे. पण किपिंग दॅट असाइड, आय वुड से की जर मी पहाटे उठून नाही घेतली, कारण आजकाल रात्री म्हणजे ऑनलाईन जर तुम्ही आपण म्हणतो ना काम करत असाल तर तुम्हाला झोपायलाच जर 12 वाजत असतील आणि मी म्हणतो 3 वाजता उठून रेकी घ्यायची आहे, नॉट पॉसिबल. सो आजकालच्या लाईफला बघता आपण कधीही केव्हाही कुठेही रेकी घेऊ शकतो. आता जसं म्हटलं की वेळ किती लागतो रेकी शिकायला, बरेच लोक काय करतात, हे 21 दिवसाचं जे मी म्हणते ना स्वतःच्या घरी घ्यायची, तर ते लोक काय करतात, क्लासच घेतात. म्हणजे 21 दिवसाचा क्लास, 3 महिन्याचा क्लास, तिथं काय शिकवतात आय डोंट नो. पण मी लेवल 1 3 तासात शिकवते. बर, जर मी तुला जर पूर्ण थीमच शिकून टाकली तर तुला माहितीये ना कसं घ्यायचं आणि काय घ्यायचं. सो समोरच्याला ते इझी जातं की अरे पण परफेक्ट 3 तासात पूर्ण शिकून होतं लेवल 1. सो तुम्हाला इझी जातं ते की अरे आता मी शिकले. आणि एक गोष्ट आहे फक्त की रोज 21 दिवस जे स्वतःवर घ्यायचंय ते तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तुम्हाला जर कुठं काही अडचण वाटली तर आम्हाला कॉल करू शकता, वी आर देअर. आम्ही एव्हरी टाइम वी आर देअर टू हेल्प यू. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला बॅक ऑफ द माइंड तो सपोर्ट वाटतो की अरे चुकलं तर विचारायला बरं. पण मी सांगते त्यांना तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा घ्या. 1, तुम्हाला हवं ते खा. 2, आणि आपल्याला फक्त रेकी घ्यायची आणि आपले प्रॉब्लेम्स घालवायचे. तुम्हाला प्रॉब्लेम्स म्हणजे जाताना जाणवनेबल फरक जाणवतो आपल्याला रेकीमध्ये. आणि असं नाहीये की खूप तास, खूप दिवस, खूप मोठा कोर्स केला तरच त्याला महत्व आहे. 3 तासात पण मस्त शिकून होतं, ट्रस्ट मी, लेवल 1. आणि मला एक फार आश्चर्य वाटतं की दूर कुठेतरी माणूस बसलेला आहे, मग त्याला बरं करायचं तर कसं त्याला स्मरणात आणायचं, त्याचं नाव घेऊन करायचं, अजून काय? बरं, त्याने तुम्हाला मागायला पाहिजे की मला हील कर. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की पेशंटने डॉक्टरकडे जायचं का डॉक्टर स्वतःहून पेशंटकडे जातो, काय नेमकं? नाही, अगदी बरोबर आहे की दूर असणारी व्यक्ती आयदर तुमचे काहीतरी रिलेशन आहे ना. आणि नेहमी मी सांगते की रेकीनी कुणाचं वाईट करू शकतो का, तर त्याला मोठी फुल्ली आहे. म्हणजे ट्राय करून बघा, अजिबात त्याच्यावर इफेक्ट होत नाही वाईट करायचं ठरवलं तर. आता दुसरी गोष्ट, एखादी व्यक्ती लांब आहे, आता आजकालच्या ट्रेंड प्रमाणे माझ्याकडे येतात त्याच्या वेळेस खूप आई वडिलांची मुलं बाहेर शिकायला आहे, मग ते होमसिक होतात, पैसे पुरत नाहीत, जेवण आवडत नाही, मे बी स्वतःला सगळं करायला लागतं. असा सगळा प्रकार बघून इथे आई वडील मेंटल स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी सगळं कॅरी करतात. त्यांना झोप पण येत नाही की आपलं पोर तिथं डिस्टर्ब आहे आणि आपण इथे शांतपणे. अरे हा जो प्रकार होतो ना, तेव्हा आणि इतर वेळेस पण जर तुम्ही इथे बसून त्यांना रेकी दिली तर कसं आहे, एनर्जी आहे हा शेवटी. ही एनर्जी म्हटलं की आपण ते जे 3 चिन्ह शिकतो ना त्याच्यात, ते चिन्ह तुमच्यात जादू करून जातात. म्हणजे पहिला चिन्ह त्या एनर्जीला बोलवायला, दुसरा चिन्ह ती जी व्यक्ती दूरवर आहे ती आणि हा जो चॅनल आहे रेकीचा त्यांच्या बरोबर कनेक्ट करायला, आणि तिसरी वर्क करायला. त्यामुळे इथून पाठवलेली एनर्जी त्यांच्यावर काम करायला लागते. मग त्यांची परमिशन असो नसो, इफ युअर इंटेन्शन, आपण म्हणतो ना की तुमचं इंटेन्शन छान असेल तर अजून फास्ट वर्क करते. पण युजली आजकाल मला नाही वाटत कोण अशा वाईट गोष्टीसाठी काय. बरोबर. आणखी एक मला हे विचारायचंय की
कुठल्या लेव्हल पर्यंतचे आजार, किंवा कसं आहे की दृश्यमान आपण जर म्हटलं तर अमुक एक आजार आहे, तमुक एक आजार आहे, मानसिक जे ज्याला क्वांटिफायबल नाहीये ते आपण ते प्रत्येकाने अनुभव घेण्याची गोष्ट आहे अगदी. आणि पण काही दृश्य आजार असतात, त्यामध्ये कुठल्या लेवलच्या कशा आजारांमध्ये ही एक पर्यायी थेरपी म्हणून काम करू शकते? कसं आहे, आता परत मी आजकाल खूप म्हणते, पण तुम्हाला म्हणजे आजकाल म्हणायचा हेतू हा आहे की कोविड झालं तर आता आपण हॉस्पिटलला डॉक्टरकडे जायलाच खूप घाबरतोय. त्यामुळं पटकन आपल्याला तयारी होत नाही आपली मनाची की चला पटकन जाऊ आणि डॉक्टर दिले जे औषध, म्हणजे चक्रा मारा तिकडे हॉस्पिटलमध्ये, हे एवढे सारे लोक आणि तिथला माहोल बघून पण आपल्याला नकळत स्ट्रेस टेन्शन यायला लागतं. इतपत चाललंय हल्ली. सांगायचा हेतू हा होता की जर मला जास्ती म्हणजे एक बरेच वर्ष झाले तो आजार आहे, की मला थोडेच वर्ष झाले तो आजार आहे, की मला थोडे महिने झाले तो आजार आहे, की थोडे दिवस झाले तो आजार आहे, डिपेंड्स ऑन दॅट. कारण आपण जी ही ऊर्जा काम करायला लागते आपली रेकीची, तर ती ऊर्जा तुमच्यावर सगळ्यात पहिला थॉट प्रोसिजरवर काम करते, की तुमचा राग, चिडचिड किंवा ज्या स्टाईलने, आता बऱ्याच वेळा मी म्हणते की डायबेटिक पेशंट जे आहेत ते त्यांना का तसं, की तुम्ही पण विचार करून बघा थोडासा, की त्यांना कोणी त्यांच्या आयुष्यात गोडवा नाही आला, किंवा असं म्हणू की साखर खायची नाही म्हणून गोडवा यासाठी नाही, अप्रिशिएट केलं नाही, किंवा खूप रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, खूप काम करत आलं, कोणीही कधीही शबासकी पण दिली नाही. सो हे कुठेतरी थॉट प्रोसिजर मध्ये की रिस्पॉन्सिबिलिटी आफ्टर रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी केली, और माझ्या वाटेला नुसतं चिडचिड, सगळ्यांनी फक्त मी एवढं केलं सगळ्यांसाठी, पण त्याचं गणना काय झाली की कोणी छान म्हणलं नाही. हो. सो हे जे आता कुठलाही डायबेटिक पेशंट असं म्हणणार नाही तुम्हाला येऊन की अहो मला ना कोण छान म्हटलं नाही, आय लव्ह यू तर नाहीच म्हटलं, असं नाही आहे. पण एक थॉट मध्ये असतं ना की अरे एवढं केलं काय ना, किंवा मी कष्टच करते, मला स्वतःलाच काही नाही. सो हे थॉट पहिला जायला रेकी मदत करते, आणि न कळत तो कुठलाही आजार असू दे, तुम्हाला मी खरंच म्हणजे मी लोकांना रिक्वेस्ट करायचं असं तुम्हाला पण सांगते की प्लीज गो फॉर रेकी. इतक्या गोष्टींमध्ये आपल्याला इझी लाईफ होऊन जातं की असं मला तरी आजकाल असं वाटतं की ही जादूची छडी माझ्यावर आहे, म्हणजे लाईफ लॉंग. आता हळूहळू आपलं कसं, मुलं तिकडे आहेत, आम्ही नवरा बायको इथे, दोघांपैकी एक जरी गेलं तरी मला एकटी कसं करू किंवा एकटा मी कसा करू. इफ यू हॅव रेकी विथ यू, नथिंग लाईक इट. खूप छान तऱ्हेने तुम्ही तुमचं लाईफ, कारण काय करायचंय, स्वतःवर रेकी घेऊन अरे सून छान बोलते, वा वा वा, अरे मी छान जे काही खाल्लं ते खूप छान, अरे मी छान चालू शकायला पाहिजे, अरे मी छान बोलू, मेमरी शुड बी शार्प. किती गोष्टी आहेत जे आपण जसजसं एज होत जातील तस तसं पोटात, लोक तरी म्हणजे पैसे ठेवतात फ्युचर लाईफ साठी, की जे मी म्हणते की नका, रेकी जर बरोबर आहे ना, शील टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो. तुम्हाला सगळ्यात रेकी हिलिंगचं समाधान कोणाबद्दल मिळालं, कुठल्या एखादी अशी, कारण तुम्ही अक्षरशः म्हणजे शेकडो नाही हजारो लोकांपर्यंत पोहोचवलेलं असेल तुमचं पॅशन, ज्या पॅशननी तुम्ही बोलता त्याच्यावरनं कळतंय की कसं होतं की माझ्याकडे हा साठा आहे, घ्या रे बाबांनो, असं होतं, ते दिसतं आणि ते जाणवतं. तर आणि मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटते तेव्हा तुम्ही त्याच पॅशननी बोलता. तुमची सगळ्यात स्मरणाची अशी गोष्ट कुठली की ज्याने तुम्हाला वाटलं की हो हे शिकल्याचं मला पूर्ण कृतार्थ झाले? माझ्याकडे एक 77 का 78 इयर्स ओल्ड फिमेल आल्या होत्या, आणि इतक्या रडल्या होत्या की ना नवरा पैसा ठेवून गेलाय, ना सून आणि मुलगा म्हणजे जवळपास राहतात, पण जराही त्यांना माझ्याबद्दल असं हे नाही, आणि आता उरलंय एक घर तर ते पण विकायचं म्हणतायत. तर मी त्यांना सांगते माझ्याच घरात, कारण 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, मी तरी एकटी किती राहू. म्हणजे त्याने इतकं काय काय सांगितलं ना की मला यातून फक्त सोडवा, मला चुकून नातू पण इतका छान आहे माझा, त्याला मी आवडते वगैरे वगैरे. सो यु नो ते ऐकून मला असं झालं की
पण मी म्हंटल तो तुम्हाला असं काहीतरी, मी तर रोज रेकी देऊन किती घेणार, त्यापेक्षा तुम्ही शिका, जमेल का तुम्हाला? तर त्या म्हटलं हो, नाही जमलं तरी मी जमवेन, तुम्ही मला फक्त गाईड करा अँड ऑल दॅट. तर मग मला वाटलं की त्या नॅचरली ना पैसे डिस्काउंट मागतील, आता फीज अशा तशा, छा म्हटल्या ते काय नको, ते पण मी ऍडजस्ट करायला तयार आहे. कारण तुमचे ऍड मध्ये असं सांगितलं तुम्ही की आयुष्यभरासाठी हे एक खूप छान जादूची छडी आहे. तर त्या वाक्यावर मी इथं आले. म्हटलं बापरे, मला पहिला टेन्शन आलं, म्हटलं वापरू की नको. पण मग त्यांनी रेकी शिकल्या, फर्स्ट लेवल झाली, सेकंड लेवल झाली त्यांची बरं का, दोन्ही झाल्या वगैरे. मग माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये महिनाभर असतील त्या, त्याच्यानंतर पूर्ण बंद, नो कॉन्टॅक्ट, नथिंग. आणि फोन केला तर तो फोन पण रिचेबल नाही, सगळं असं झालं. सो आय थॉट की अल्ला माहिती काय माहिती नाही. सो असेच दिवस गेले, जवळजवळ 6 महिने गेले असतील. आणि त्यांचा काही, तर मला ते बॅक ऑफ द माइंड आपल्याला होतं ना की अरे त्या अशा काय माहिती पण काय झालं वगैरे. अँड वन फाईन मॉर्निंग शी केम. आणि अगदी छान ह्याच्यात म्हणजे चालण्यात ग्रेस होता, छान वाटत होता त्यांच्याकडे बघून. आले आणि मला म्हटलं की अगं पेढा चाललाय बरं का मी तुला. तर मी म्हंटल कशासाठी खरं पेढा देताय? तर म्हटल्या इतकी जादू एक एनर्जी करू शकते हे मी तुला, आज मी तुला पाया पडून मगच जाणार आहे. तर म्हटलं अहो आता किती झालं तरी वयाचं म्हटल्यावर आपल्याला न कळत एक असतं ना त्या, विथ ड्यू रिस्पेक्ट. तर त्या मला त्या म्हटल्यावर म्हटलं अहो काय झालं ते तरी सांगा. तर म्हणे आम्ही एकत्र राहतोय, तू येतेस का सांग जेवायला. किती छान. म्हणजे सून अगदीच विचारपूस करते, सकाळी नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या एकदम छान तऱ्हेने सॉल्व्ह झालाय. मला जी इच्छा होते नातवाबरोबर खेळावी ती सुद्धा आयुष्यात मिळाली. सो रोज तुला मी थँक्यू म्हणते. तर म्हटलं किती छान. म्हणजे ही जी म्हणजे असे खूप प्रकारचे अनुभव आहेत माझ्याकडे की जे मला असं ऐकल्यावर वाटलं की म्हणजे मी आयुष्यात आता रेकी म्हणजे त्या अशा तयारीत होत्या की पुढचं अजून कुठलं असेल तर सांग, ते पण शिकते मी. आय वॉज म्हणजे ह्या वयात ते होणं एक मानवी प्रवृत्ती आहे की आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा देवाचं स्मरण करतो, जेव्हा काहीतरी अडचण असते तेव्हा आपण असं काहीतरी थेरपी शिकतो. म्हणजे याला मी पण अपवाद नाहीये. आणि मग मध्ये सोडून देतो. एकदा सगळं ठीकठाक झालं की म्हणजे ठीक आहे ना, मग त्याला काय गरज काय असं म्हणून कमी कमी होत जातो आणि मग ते सुटतं. मग अशी वर्षानुवर्ष रेकी सुटली असेल तुमची, तर पुन्हा लगेच ती ऍक्टिव्हेट होते का? पुन्हा तुम्हाला जर तुम्ही नोट्स काढल्या, काय चिन्ह काढली, आणि खरं सांगू का तुम्हाला, नोट्स वगैरे पण काढून बघायची गरज नाही. एक आश्चर्य आहे रेकीच्या बाबतीत की तुम्ही जे ते 3 चिन्ह शिकता ते इतके छान इथं फिट बसलेले असतात. कुठल्याही दिवशी जेव्हा तुम्हाला थॉट येईल की चला मी आजपासून रेकी घेते, त्या दिवशी सुरू करा. अट्युनमेंट छान झाली असली पाहिजे. तुम्हाला एक तर माझ्याकडे म्हणजे माझं आत्ताच सगळं बघता अट्युनमेंट आमच्याकडे झाली असेल आर्ट ऑफ हिलिंग मध्ये, तर ते लोक आम्ही सोडायला देत नाही त्यांना, सारखे त्यांना टच मध्ये राहतो आणि ती अट्युनमेंट आयुष्यभरासाठी असते. सो कुठल्याही दिवशी तुम्ही उठून स्वतःवर रेकी घ्यायला सुरू करू शकता. अजिबात ते असं विचारू नका की इतके वर्ष झाले आता घेऊ की नको, करू की नको. एक फिनिशिंग हँड बऱ्याच लोकांना लागतो की तेव्हा नाही झाली छान, किंवा आम्ही जे शिकवतो ते शिकलोच नव्हतो. हल्ली काय करतात, बऱ्याच मोडॅलिटी मिक्स करून शिकवतात. तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर ते कुठंतरी वाईट वाटतं मला पण की का तसं, जे आहे ओरिजिनल तेच शिकवा ना. त्यामुळं ते फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही ऑथेंटिक हा शब्द आमच्या रेकीमध्ये नेहमी वापरतो. तर ते फार गरजेचं आहे की तुम्ही फार चांगल्या प्रकारे अट्यून केले गेले असले पाहिजे. आणि ते मग तुम्ही कधीही उठून कुठल्याही सकाळी कुठल्या दिवसभरात तुम्हाला हवं तेव्हा रेकी सुरू करता आणि इट वर्क्स. बसून घ्यायची, झोपून घ्यायची, कशी घ्यायची, काय? येस, कसंही झोपून घ्या, बसून घ्या, तुम्हाला जसं हवं तसं. बरेच लोक बसून सुद्धा घ्यायला आवडतं, पण मी युजली सांगते झोपून घ्या. पण बऱ्याच असं असतं की आम्हाला झोप लागली, पण ऍक्च्युली ती झोप लागत नाही. 2 मिनिटासाठी म्हणजे तुम्ही जर झोप लागलेलं जागे झाला ना, तर तुमच्या लक्षात येतं कुठेतरी हात आपला आहे आणि डोळे पण उघडत नाहीत अशा वेळी, आणि तुम्हाला आठवतं की अरे मी रेकी घेत होतो का, देन कंटिन्यू. बरोबर.
ती झोप जी लागते ना ती त्यासाठी रेकीमा तुम्हाला झोपवते की तिथे आठवायचं तुम्ही कुठल्या पॉइंटवर. सपोज हार्टवर आले आणि झोपले तर हार्टवर जास्ती काम करणं गरजेचं आहे असं रेकीमाचं म्हणणं आहे. सो तुम्हाला झोप लागली. सो नेक्स्ट डे पासून तुम्ही त्या पॉइंटवर जास्ती रेकी घ्यायची. ॲज सिम्पल ॲज दिस. सो झोपून घ्या, बसून घ्या. पण अजून एक तुम्हाला आता तुम्ही विचारलं म्हणून की कशा प्रकारे. आता मला एक फोन आला होता, मी सगळ्या ह्याच्यात सांगते हे की हरकत नाही, अगदी सांगा. एक फोन आला होता सकाळी 8 वाजता. हॅलो मॅम बोलताय? म्हटलं हो. तर मी रेकी घ्यायला चालली आहे. म्हटलं कोण बोलतंय? नाही मी रेकी घ्यायला चालली आता. म्हटलं हा ठीक आहे ना, मला कळेल ना की स्टुडंट कुठला. तर म्हणे नाही नाही मी रेकी घ्यायला चालली आहे ना, तर मी पंजाबी ड्रेस घालून चालली आहे. सो आय सेड मग मला कळेल ना त्याच्या पाठीमागचा. म्हटलं मग? तर म्हणे नाही नाही मी पंजाबी ड्रेस घातलीये, पण ज्यांच्याकडे चालली आहे त्यांनी मला सांगितलं स्ट्रिक्टली की इथं आल्यावर पंजाबी ड्रेस काढायला लागेल. तर काढू का हो? म्हटलं अजिबात नको असलं काय करू. म्हणजे इतकं स्पॉन्टेनियसली मला ते बाहेर आलं की अजिबात असं. आणि फोन बंद झाला. दुसऱ्या ना नाव कळलं ना काय कळलं. तर आय वुड लव्ह टू टेल सगळ्यांना की रेकी जर मी इथून फॉरेनला पाठवू शकते तर कपड्यातून जाणार ना. कधीही असं कोण तुम्हाला भेटलं तर अगदी अगदी लगेचच त्यांना नाही म्हणा, कारण कपडे काढणं वगैरे काहीही रेकीमध्ये लागत नाही. अगदी बरोबर. हा महत्वाचा संदेश अतिशय, कारण अनेक बातम्या आपण अशा स्वरूपाच्या वाचतो की जिथे तुमची अशा कुठल्या तरी याच्यासाठी फसवणूक केली जाते. त्यामुळे महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की योग्य गुरुकडे जा. हे निश्चित आपल्या यांना सांगायला हवं आपण. दुसरं पण छान गुरुकडे जा. अगदी अगदी. रेकीमा असा उल्लेख होतोय, तर आपल्याकडे पण एक देवता असते आणि काहीतरी माध्यम गुरु असतो आणि वेगवेगळी गुरुघराणी आहेत. तसं रेकीमध्ये स्कूल ऑफ थॉट्स वेगळे वेगळे आहेत का? आणि रेकीमा असं जी म्हणतो ती जॅपनीज देवता आहे का काय? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, टू बी फ्रँक, आता युनिव्हर्स म्हटलं की आपणच बनवलेले वेगवेगळे देश, वेगवेगळे त्यांच्या स्टाईलनी बनलेले देव. बरेच लोक असं पण म्हणतात की मी फक्त युनिव्हर्सला मानतो, मी तिथे हात जोडतो अँड ऑल. सो ते कुठल्या देशाची आहे मायना नाही राखत. पण मला असं वाटलं क्वानिन मा म्हणून रेकीची देवता आहे, गॉड ऑफ पीस. आणि खरं सांगू का, तुम्हाला पण तो अनुभव येतो का बघा, क्वानिन मूर्ती, क्वानिन फोटो, क्वानिन कुठल्याही रूपात जर तुम्हाला दिसली, भेटली तर नक्की समजून जा की ती तुम्हाला कुठेतरी सांगते रेकीशी. एक दुसरी गोष्ट, जिथे पण ज्यांना पण गिफ्ट द्यायची असेल ना तर क्वानिन मा द्या. का माहितीये, तिच्याबद्दल असं म्हणजे मी इतक्या हजारो लोकांमध्ये सांगितल्यानंतर त्यांच्या अनुभवानंतर तुमच्यावर शेअर करते की बेडरूम मध्ये सुद्धा क्वानिन मा ठेवली ना तुम्हाला भांडणं कमी झालेली दिसते. जर डायनिंग टेबलवर आजकाल जेवत पण नाही आपण एकत्र ना, तर क्वानिन मा ठेवून बघा, छान एकत्र जेवाल. कमीत कमी जिथे काय म्हणायचं बोलणं होतं आमचं, शेअरिंगच नाही, केअरिंगच नाही, जिथं असेल क्वानिन मा ठेवून बघा. आता ती कुठली देवता आहे, कुणाची देवता आहे पेक्षा तुमच्या मनात जी तिच्याबद्दल थॉट येईल तो विचार घ्या आणि त्या वाईज वर्क करून बघा. इट वर्क्स. म्हणजे फेथ हिल्स असं जे म्हणतात, असं म्हणूया. हो ना. त्याशिवाय तुम्ही तिकडे जाणारच नाही. बरोबर बरोबर. असं पण. आणि दुसरा जो मी प्रश्न विचारला होता, एक देवता आहे आणि आपण पण बघतो की आपल्या आपल्या इष्टदेवतेकडे जाण्यासाठी गुरु घराणी आहेत. तसं इथे गुरु वेगळे वेगळे आहेत. तसं स्कूल ऑफ थॉट्स ह्याच्यामध्ये आहेत का? ऍक्च्युली काय सांगू का, प्रत्येकाला म्हणजे माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांचे जे थॉट्स ऐकले की आपोआपच तुम्हाला पण असं होईल की बापरे जराही विश्वास नाही आहे याच्यावर. पण तो जो प्रॉब्लेम आहे तो इतका बेकार आहे की यावं लागलं लोकांचं ऐकून की नाही नाही तुम्ही घालवता असं ऐकलंय, अदरवाईज आय एम लीज म्हणजे इंटरेस्टेडच नाहीये मी. मला माहिती नाही, माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अशा ह्याच्याने आलो. पण
तेव्हा पण मी त्यांना असं म्हणते की अट्युनमेंट तर घ्यावी लागेल, तरच म्हणजे तुम्ही ज्या अर्थी इथं माझं नाव ऐकून आलात त्या अर्थी वरच्याला ज्याच्यावर तुमचा बिलीफ सिस्टीम जी म्हणतो आपण, तर ती ज्याच्यावर तुमचं आहे त्या ह्याच्याने इथं या. मग जाताना तुम्ही काय घेऊन जाणार आहे त्याच थॉटमध्ये जाऊ शकता, फक्त तुमचं नाव द्या त्याला. डोंट से रेकी अरे ही जी एनर्जी आहे ती स्वामी समर्थांकडून मिळालेली आहे, आगे बढो, चलेगा ना. काम झाल्याशी, आपला प्रॉब्लेम सुटल्याशी ह्याला लोकांनी नाव दिलंय रेकी. डॉक्टर मिकाऊ उशी त्यांच्या थ्रू आलेली हे एनर्जी त्यांनी रेकी म्हटलंय. आपण दुसरं बोलू की अरे स्वामींकडे जातात तर त्यांनी ही शारदा कर्वेला भेटवली आणि ते आलं, असं पण चालेल ना. आपल्याला काय हेतू आहे की माझा प्रॉब्लेम जावा. तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना शिकवता, आता लक्ष काय, गोल काय, मिशन काय? सिरियसली घरात रेकी पोचावी. कारण खरं सांगू का, तुम्ही तुमच्या मुलांना पण फॉरेनला पाठवताना रेकी शिकून पाठवा. ते म्हणजे असे जे होमसिक होतात ते नाही होणार. त्यांना आपोआपच थॉट येईल की अरे आपण ज्या कामासाठी इथं आलोय तिथं जास्ती लक्ष केंद्रित होईल. रेकी अजून काय करते, कॉन्फिडन्स वाढवते. त्यांना तिथे जगायचा एक कॉन्फिडन्स येईल है ना. सो तुम्हाला फोन करताना त्यांना आवडेल की अरे मी रोज रेकी घेतोय अँड येस आय कॅन डू दिस. सो प्रत्येक घरात म्हणजे एस्पेशली माझं तरी म्हणणं मोनोपॉज होतो आपल्याला किंवा बायकांना तो असतो 40 नंतर त्यांचं सुरू होतं की माझे मूड स्विंग्स आहेत, माझे असं आहे. त्या लोकांनी रेकी शिका. काही यू रेकी घालवते ते म्हणजे जे मेनोपॉज तुम्ही घेऊन चाललाय. किंवा बऱ्याच लोकांना असं होतं की मी खूप एकटी आहे, हेल्पलेस. इतक्या जणांना मी पाहते हेल्पलेस, म्हणजे नुसतंच रडायचं, नुसतंच काय करू मी एकटी आहे. नो, जगायचं तरी आहे बरोबर. आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स यायसाठी किंवा मी जगू शकते साठी रेकीचा वापर करून बघा. असं म्हणते मी, शब्द वापरते, रेकीचा वापर करून बघा. पदोपदी इतकी छान ठेवते. आपोआप फ्रेंड सर्कल वाढेल. आपोआप तुमच्याकडे कोणतरी असं येऊन म्हणेल की अरे आपण असं करू का तसं, आणि तुम्हाला लाईफ जगण्यात प्रचंड छान मजा येईल. सो रेकीचं म्हणजे आपण म्हणतो ना, काहीतरी एक माझ्याकडं तो काय औषधाचा बटवा असायचा, आजीबाईचा बटवा असायचा ना, ते कसे म्हणायचे की कुठल्याही म्हणजे वयाचं मरायला टेकलं तरी ते काढून अगं हे नाही हे कर, तुला असं बरं वाटेल है ना. सो त्यावेळेस ही रेकी म्हणजे बघा, मी म्हणतेय मरताना सुद्धा छान मरण येऊ दे, हे जे आपलं आहे ना ते सुद्धा पूर्ण होतं. खूप जणांच्या अनुभवांनी सांगतेय की इतकी रेकी शेवटपर्यंत साथ देते. तुम्ही फक्त तिचा हात सोडायला नाही पाहिजे. खूप छान आणि सगळ्या पैलूंवर बोललात. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिला तुम्हाला धन्यवाद. का माहितीये का, कारण आय रिअली वॉन्टेड की प्रत्येकाने रेकी करावी. खरंच एक थॉट नक्की द्या, दॅट विल मेक युअर लाईफ अजून छान कम्फर्टेबल म्हणूया आणि जगायला मजा येईल असं म्हणूया. थँक्यू सो मच. तर तुम्हाला काही प्रश्न असतील, रेकीबद्दल काही शंका असतील, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्या आम्ही शारदाताईपर्यंत पोहोचवू, त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी त्यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद. थँक्यू सो मच.